आज्ञा पाळणं गरजेचं आहे. मुलांना आई वडिलांची आज्ञा पाळा. हालेलुया. सेविकांची लोकांना जे परमेश्वर नियुक्त केलेला व्यक्ती जेव्हा काही गोष्ट सांगतो, कारण परमेश्वर डायरेक्ट बोलणार नाही तुमच्याशी, परमेश्वर त्याच्या सेवकाद्वारे बोलतो. जेव्हा तो बोलला शब्द ते आपल्यासाठी या त्याने कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्या मार्गदर्शन केलं की या मार्गात जाऊ नका, कारण पुढचं तुम्हाला बघता येत नाही. परमेश्वराला माहित आहे, परमेश्वर सांगणार नाही. परमेश्वर एकच सांगेल, ह्या व्यक्तीला सांग त्या मार्गावर नको जाऊ. माझं काम आहे, मी सांगतो या मार्गावर नको जाऊ. पुढचं परमेश्वर मला सांगत नाही. नंतर कळतं ती व्यक्ती त्याच मार्गावर गेली आणि खड्ड्यात पडली. जेव्हा परमेश्वर सेवक सांगतो ना ही गोष्ट करू नका, अलर्ट राहायला पाहिजे. काहीतरी परमेश्वराचा उद्देश आहे बोलण्यामध्ये. कारण परमेश्वर सेवक जेव्हा सांगतो तेव्हा आज्ञा पाळत नाही, तर परमेश्वर बोलल्याने कसं ऐकणार? नाही ऐकणार. आपला हृदयच नाही तो ऐकणारा सारखा. आपण आपल्या इच्छेप्रमाणेच करणार.